आणि त्यांची टीमचा विशेष अभिनंदन आहे की त्यांनी पुण्यात मुक्काम करून दररोज उशिरापर्यंत या केसमध्ये स्टडी करून साक्षीदाराबाबत सगळे माहिती करून आणि एक्झामिनेशन खूप चांगल्या प्रकारे झाला ह्या केसमध्ये। त्याच्याबरोबर क्रॉस एक्झामिनेशन होता ते पण डिटेलमध्ये कोर्टात झालेला आहे। या केसमध्ये 16 दिवसात 55 विटनेस तपासणे, त्यासाठी माननीय कोर्टाला आणि अजय मिसर सर आणि त्याची टीमच्या खूप खूप अभिनंदन आहे। आमचा रोल विशेष करून इन्व्हेस्टिगेशनचा होता। यामध्ये जी टीम आहे त्याने खूपच छान पद्धतीने काम केलं आहे। या टीमला 1 तारखेला गुन्हा घडला, 2 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला पहाटे। लॉ अँड ऑर्डरची एक परिस्थिती निर्माण झाली। जसा की आज माननीय कोर्टाने जजमेंटमध्ये हे सांगितलेलं आहे की सोसायटल कॉन्शियस जे होती, सोसायटल कॉन्शियसला खूप मोठा झटका बसला होता की समाजात नेमका चालू काय आहे। आणि माननीय कोर्टाने जजमेंटमध्ये असे पण नमूद केले आहे की असा काय होत आहे, कोणते कारण आहे ज्यामुळे सोसायटल कॉन्शियसला झटका बसला आणि त्यांना रस्त्यावर येऊन हे सांगावं लागले की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याचा न्याय आम्ही करू। पुढे माननीय कोर्टाने असे पण नमूद केले आहे जजमेंटमध्ये की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजवर कुठेतरी समाजाचा जे आहे ते विश्वास कमी होऊ लागला आहे, म्हणून लोकांना रस्त्यावर यावे लागले। कारण खूप सारे केसेसमध्ये ते पॉक्सोचे केस असतील, विशेष करून महिला विरुद्धचे गुन्हे दाखल होत आहे, त्याच्यात जे निकाल आहे कन्व्हिक्शन रेट कमी होऊ लागले आहे। म्हणून हे सगळ्या गोष्टी या सोसायटल कॉन्शियस मध्ये बसल्या होत्या आणि असे प्रकारचे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण झाली। त्या दिवशी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती चालू असताना, त्याला हाताळत असताना समाजाला आमच्याकडून विनंती करण्यात आली होती आणि त्याच्याबरोबर एक प्रॉमिस करण्यात आला होता की पुढील 15 दिवसात त्यात आम्ही चार्जशीट टाकून हे केस फास्ट ट्रॅकवर चालवता येईल आणि त्याचे नंतर मॅक्सिमम पॉसिबल जे पनिशमेंट आहे त्या केसात भेटेल, हे प्रॉमिस करून आम्ही ते बंदोबस्त हाताळला होता। ते लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन हाताळली होती। त्या 15 दिवसाचा वेळ आमच्याकडे होता। रेप आणि मर्डरचा केस होता, सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सवर आधारित होता। त्यावेळी आय विटनेस कोणीच नव्हता। हा एक खूप मोठा चॅलेंज होता। त्यासाठी एक टीम फॉर्म करण्यात आली, विशेष तपास पथकची नेमणूक करण्यात आली। त्यामध्ये देखरेख अधिकारी म्हणून बारामती जे आमचा विभाग आहे त्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, त्याच्याबरोबर एसडीपीओ भोर। आता एसडीपीओ भोर त्यावेळी नेमके सुट्टीवर असल्याने आमचे ईओडब्ल्यूचे मायने साहेब ते चार्जमध्ये होते, परंतु ज्यावेळी एसडीपीओ भोर गौर साहेब हे माझे बरोबर बसलेले आहात, ते ज्यावेळी सुट्टीमधून हजर झाले, माने साहेबांनी तेव्हापर्यंत ही सोडला नाही की मी आता नवीन एसडीपीओ ओरिजिनल चार्ज आहे ते आलेले आहे आणि मी पुढे माझा काम बघू। ते 15 दिवस कंटिन्युअस, अखा तर 2 महिने कंटिन्युअस आपर्यंत मी काल आले नाही, ते आमचे बरोबर होते। गौर साहेबाने आल्यानंतर त्यांना असा वाटला की जर मी होतो, 4 दिवस निघून गेले, त्यांनी ते 4 दिवस जे कमी काम केला होता, पुढील 11 दिवसामध्ये त्यांनी ती पण कंपन्सेट केला। या गुन्ह्याचे आयोग एक महिला अधिकारीला आयोग करण्यात आला होता, विजयमाला पवार मॅडम या गुन्ह्याचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि असिस्टंट इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर म्हणून राजगड पोलीस स्टेशनचे राठोड साहेब API राठोड यांची नेमणूक करण्यात आली। त्याच्याबरोबर API मोहिते आमचे LCBचे ऑफिसर आहात, त्यांनी खूप कॉम्पिटन्सने काम केला आणि ह्या गुन्ह्यात जे एक महिला अधिकारी अजून होते
तो WPSI जेंडगे त्याचं आता प्रमोशन होऊन बदली झालेली आहे, सध्या इथे उपस्थित नाही आहात. जेंडगे मॅडम शिरूर पोलीस स्टेशनला होते, त्यांनी खूप चांगला काम केला. या केसमध्ये विशेष करून ज्यांची ॲप्रिसिएशन आम्ही इन्व्हेस्टिगेशन दरम्यान कॅडेट सिनियर ऑफिसर्सला भेटताय किंवा दिसणारे ऑफिसरला भेटताय, खरंच बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे जे अंमलदार आहात, ते अंमलदार जे आमच्या बरोबर होते, त्या अंमलदाराचे मी आमच्याकडे इथे धनवे आहे, ते रायटर आहात LCBला, त्यांनी खूपच छान काम केला. सपकाळ आमच्या बरोबर होते, नवळे आमच्या बरोबर होते, चमन शेख आमच्या बरोबर होते, लडकत आमच्याकडे होते, अक्षय आमच्या बरोबर होता, मंगेश भगत आमच्या बरोबर होते आणि तिगडे आणि मदने. यात ते बरोबर जर कोणाचं नाम राहिलं असेल तर ज्यावेळी आम्ही त्याला रिवॉर्ड देणार आहे त्यावेळी त्यांचा विशेष नमूद करण्यात येईल. आता ह्या टीमने दिवस रात्र खूपच काम केला, पण हे सांगत असताना माझ्याकडून हे मधून राहून जाणार आहे की अजय मिसर साहेबाची टीमचे बरोबर प्रथमेश आमच्याकडे सध्या आहात, प्रथमेश आहात, त्याच्याबरोबर सुरेश गायकवाड आहात, मंगेश नवले आहात, नावंदन मॅडम आमच्या बरोबर होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या टीम, खरा तर कौतुक ह्या टीमचा केला पाहिजे. त्यांनी दिवस रात बसून 1200 पानाची एक चार्जशीट 15 दिवसात तयार करणे आणि ती पण फुल प्रूफ तयार करणे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जे नॅचरल कोर्स ऑफ ऑफेन्स होता त्याला फॉलो केला गेला होता. खूप सारे प्रश्न चॅलेंजेस ह्याचे समोर आले होते, परंतु सगळ्याचा जे निराकरण आहे ते नॅचरल कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन मध्ये करण्यात आलेलं आहे. साक्षीदार स्वतःहून पुढे आले. नसरापूरच्या गावाच्या लोकांचा मी खूप अभिनंदन करतो की स्वतःहून ते सगळे पुढे आले होते. इन्क्वेस्ट पंचनामामध्ये महिला पंच जे आले होते त्यांची साक्ष पहिली होती. त्या साक्षवरनं मला कळाला होता की आमचे जे साक्षीदार आहे ते स्वतःहून, जसं कोर्टाने स्वतःहून मेन्शन केलं आहे की रांगा लावून साक्षीदार उभे होते. एकत्र म्हणून माननीय कोर्टाने जे नमूद केले आहे की सोसायटल कॉन्शियस याला झटका बसला होता. हा झटका पोलिसाला पण बसला होता, प्रॉसिक्युशनला पण बसला होता आणि पूर्ण समाजाला, नसरापूर गावाला सुद्धा बसला होता, पुण्याला सुद्धा बसला होता. सगळे लोक पुढे आले, एकत्र म्हणून एका टीम सारखा काम केला, म्हणून ही जजमेंट असा 3 मृत्यूदंड, जन्मठेप आणि मॅक्सिमम शिक्षा मिळाली आहे. इन्व्हेस्टिगेशन कसा असावे आणि इन्व्हेस्टिगेशन मधून आम्ही जे प्रॉमिस केले ते कसे पूर्ण होणार आहे त्यासाठी प्लॅन ऑफ ऍक्शन तयार करण्यात आला. प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक अंमलदाराची एक विशेष त्यांना जे असाइनमेंट देण्यात आली, त्यांची नेमकी ड्युटी काय आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, जबाब नोंदवताना काय काळजी घेतली पाहिजे, पंचनामे करताना काय काळजी घेतली पाहिजे, टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला पाहिजे. जसा मिस्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की ई-साक्षच्या हे भारतीय न्याय संहिता या नवीन लॉज, जे न्यू लॉज आलेले आहे त्याची इम्प्लिमेंटेशन आहे ते खरोखरी खूप चांगल्या पद्धतीने ह्या केसमध्ये करण्यात आलेली आहे. विशेष करून या केसमध्ये एक व्हर्च्युअल पंचनामा करण्यात आला. आरोपीची सुरक्षा, आरोपीला जे त्यावेळी सोसायटीची डिमांड होती की त्यांना आमच्या ताब्यात द्या, त्याला सुद्धा सुरक्षा ठेवणे एक चॅलेंज होता. एक मेमोरंडम पंचनामा करण्यात आला, ते आम्ही देर रात्री सकाळी 3 वाजता केला होता आणि ते केल्यानंतर परत एक अशी परिस्थिती निर्माण झाली की दुसरा पंचनामा करायची, पण त्याला परत तिकडे घेऊन जाणे ते उपयुक्त न ठरत होता. म्हणून त्यावेळी एक व्हर्च्युअल पंचनामा करण्यात आला. एका पोलीस स्टेशन मध्ये VC अरेंज करून, पंच ठरवून, त्याच्याबरोबर असिस्टंट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने एक टॅबच्या माध्यमाने ज्या ठिकाणी आरोपीने आम्हाला ते ॲपरेटस मध्ये, इलेक्ट्रॉनिक ॲपरेटस मध्ये दाखवला की कुठे त्यांनी नेमका त्याच्या साहित्य ठेवला होता, जाणून असं करण्यात आला. काफी हो, हा फर्स्ट टाइम अशा प्रकारचा पंचनामा करण्यात आला होता आणि हे माननीय कोर्टाने अप्रूव्ह सुद्धा केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू ठरण्यात आलेली आहे. इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, त्याच्याबरोबर प्लॅन ऑफ ऍक्शन आणि
खरा तर सेन्सिटिव्हिटीने तपास करणे, असा टीमने तपास केला. प्रॉसिक्युशन असा लढला की जशी हे 3-3.5 वर्षाची मुलगी आमची स्वतःची मुलगी होती असा म्हणून एवढी संवेदनशीलताने तपास करण्यात आला. म्हणून आपल्या समोर आज एक ऐतिहासिक निकाल आहे. थँक्यू. जय हिंद. नाही एक वाक्य तुमचं बोला. मायने साहेब एक महत्वाचा विषय सांगा. असं आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती पौर्णिमा होती. मला आमच्या सरांनीच सांगितलं की आज वटपौर्णिमा आहे, तर छोट्या सावित्रीला पोलिसांनी, ज्युडिशियरीने आणि प्रॉसिक्युशनने आणि सगळ्या समाजाच्या लोकांच्या वतीने एक जस्टिस मिळालेला आहे. एवढी छोटीशी आणि ती आम्ही पूर्ण केली छोटी सावित्रीसाठी. ह्या केसमध्ये निश्चितपणे आम्ही सर्व मीडियाचे पण खूप आभारी आहोत की ह्या केसमध्ये प्रॉपर ज्युडिशियस आणि एक्झॅक्टली जे कोर्टात होतं हे मीडियाने समाजासमोर आणलेलं आहे. त्यामुळे मीडिया ट्रायल हा शब्द कुठेच वापरला गेला नाही. इव्हन जे कोर्टात होतंय त्या बाहेर काही मीडियानी कुठेही लोकांसमोर आणलं नाही. त्यामुळे आम्ही सर्व मीडियाचे पण खूप आभारी आहोत. हे बघा, ही केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर होती. मॅडम सांगतील. एसपी सरांनी आणि स्पेशल माननीय एसपी सरांनी आणि स्पेशल ऑफिसर सरांनी आपल्याला सगळं सांगितलेलंच आहे. पण ज्यावेळेस मी आयओ म्हणून काम करत होते आणि इन्व्हेस्टिगेशन पंचनाम्यासाठी मला पाठवलेलं होतं त्यावेळेस मला माहित नव्हतं की हा गुन्हा माझ्याकडे तपासासाठी येणार आहे. आणि ज्यावेळेस मी त्या बाळाची बॉडी बघितली आणि त्या बॉडीवरती जे अत्याचार झालेले बघितले होते, म्हणजे त्यावेळेस मी एक महिला आहे आणि ज्यावेळेस मुलगी ज्यावेळेस असते तिला त्या वेदना नसतात कळत की आई काय असते ते. ज्यावेळेस मी स्वतः आई झाले त्यावेळेस मला आई काय असतं ते माहित होतं. आणि ते बाळ समोर, म्हणजे आपल्याला छोट्या बाळाला थोडस टोचलं तरी त्या आईला किती त्रास होतो आणि त्या बाळावरती इतके अत्याचार केलेले होते आणि तिची ती बॉडी पाहिल्यानंतर मला खरंच दुःख झालं. पण ते दुःख झालेलं असतानाही मी एक पोलीस ऑफिसर आहे, मला माझं काम तर करावं लागणार होतं. आणि त्यावेळेस ते इमोशनल बाजूला ठेवून मला ते पूर्ण काम करायला लागलं. आणि एक तपासी अधिकारी म्हणून मला एवढंच सांगावंसं वाटेल की एक समाज म्हणून की ज्या समाजामध्ये म्हणजे मी जरी पोलीस ऑफिसर असेल, मी वैयक्तिक व्यक्ती असेल, तरी पण मी त्या समाजाचा भाग आहे की ज्या समाजामध्ये ते बाळ इतक्या विश्वासाने गेलेलं होतं, इतक्या छान मस्त त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्या समाजामधल्या एका घाणेरड्या किळसवाण्या प्रवृत्तीने तिचा घात केला, तिचा बळी घेतला गेला. तो बळी फक्त ती जिवंत असतानाच नाही घेतला, तर ती गेल्यानंतर सुद्धा त्या डेड बॉडीवरती, त्या बाळाच्या बॉडीवरती लैंगिक अत्याचार त्या प्रवृत्तीने केले. आणि हे खरंच खूप समाजासाठी घातक आहे. हे खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की मी स्वतः पोलीस ऑफिसर म्हणून आणि एक आई म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही सर्वांनी तिला गेल्यानंतर न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण मी समाजाला एवढंच सांगू इच्छिते की ही जी लहान बाळं आहेत, या ज्या मुली आहेत, यांचं संरक्षण करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. एवढंच मी बोलते. जय हिंद, जय हिंद. नमस्कार. 26 जून 2026 को एक जो वर्डिक्ट आया था, माननीय विशेष पॉक्सो कोर्ट ने वर्डिक्ट दिया था कि आरोपी भीमराव कांबले के विरुद्ध, जो नसरापुर रेप एंड मर्डर केस का आरोपी है, उसके विरुद्ध सर्व चार्ज प्रूव किए थे. उस दिन डिबेट हुआ था प्रोसिक्यूशन और डिफेंस के बीच में कि इस आरोपी को लाइफ इम्प्रिजनमेंट दी जाए या फिर इसको फांसी की सजा दी जाए. तो काफी लंबा डिबेट हुआ था. उस डिबेट को सुनने के बाद माननीय कोर्ट ने आरोपी को मिटिगेटिंग जो सर्कमस्टांसेस हैं
उसके आधार पे टाइम दिया। तो आज 29 जून उस केस का जजमेंट आया है। ये घटना 1 मई 2026 को घड़ी थी। शाम को ये घटना का जो टाइमिंग है वो 3:30 के आसपास का है, 1 मई 2026 को। 2 तारीख को सुबह FIR दर्ज की गई और उस समय लॉ एंड ऑर्डर की एक परिस्थिति निर्माण हुई थी। जैसे माननीय कोर्ट ने आज अपनी जजमेंट में व्यक्त किया है कि ये जो सोसाइटल कॉन्शियस है और जुडिशियल कॉन्शियस है, दोनों को मिला के ये डेथ सेंटेंस दिया गया है। तो उस दिन सोसाइटल कॉन्शियसनेस की परिस्थिति क्या थी, इसके बारे में मैं थोड़ा बताना चाहूँगा कि सोसाइटल कॉन्शियस यहाँ तक आई थी, उन्होंने रास्ते ब्लॉक किए थे, नेशनल हाईवेज ब्लॉक किए गए थे कि जो आरोपी है इसने एक 3.5 साल की बच्ची पे इतना अत्याचार करके उसकी हत्या की है। ये आरोपी जनता को चाहिए था, वो इसका न्याय करना चाहते थे। तो आज माननीय कोर्ट ने विशेष नमूद किया है जजमेंट में कि ऐसा क्यों हुआ, क्यों वो लोग चाहते थे कि आरोपी पुलिस को ना देके, लॉ एनफोर्समेंट को ना देके, क्रिमिनल जस्टिस सिस्टम की प्रोसेस में ना जाके उनको दिया जाए और उसका वो न्याय करे। तो माननीय कोर्ट ने ये विशेष नमूद किया कि कहीं पे तो लॉ एनफोर्समेंट एजेंसीज में और क्रिमिनल जस्टिस सिस्टम में जो पब्लिक है, जो सोसाइटल कॉन्शियस है, उसका विश्वास कम हुआ है, या होता जा रहा था। तो माननीय कोर्ट ने ये भी नमूद किया कि साक्षीदार फितूर होते हैं, एक खटला 10-10 साल चलता है। लॉ एनफोर्समेंट एजेंसी जो है उसने इन्वेस्टिगेशन की क्वालिटी पुअर रहती है। तो इसलिए बहुत सारे केसेस में जो आरोपी हैं, जैसे ये आरोपी खुद ही 2 घटना ऐसी करके 1998 में इसने एक ऑफेंस किया, उसका जो निकाल था वो 2009 में आया, 10 साल बाद। फिर 2017 में जो इसने घटना की उसका 19 में निकाल आके वो उसमें एक्विट हुआ। तो ये सब सर्कमस्टांसेस की वजह से आरोपी को भी ये लगता था कि पुलिस पकड़ती है, कोर्ट में जाते हैं और फिर हम छूट जाते हैं। तो इस तरह का एक गुस्सा जो पब्लिक में उस टाइम था, तो लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन में हमारे ऊपर क्वेश्चन पूछे जा रहे थे कि आप क्या करोगे। तो उस समय हमने ये प्रॉमिस किया था कि इस रेप और हत्या प्रकरण में हम 15 दिन के अंदर चार्जशीट जो है वो कोर्ट में दाखिल करेंगे, क्वालिटी इन्वेस्टिगेशन करेंगे और विशेष सरकारी अभियोक्ता उनके माध्यम से इस केस में खटला फास्ट ट्रैक पे चलाया जाएगा। ये सब प्रॉमिस पब्लिक के साथ किए गए थे और इसमें अजय मिसर सर, स्पेशल PP मणून, उनकी जो नेमणूक हुई और 16 दिन में 55 जो विटनेस थे और मटेरियल एविडेंस था कोर्ट के सामने रख के फास्ट ट्रैक पे चला के वो प्रॉमिस जो है पूरा किया गया। इस केस में इन्वेस्टिगेशन जब शुरू किया तो 2-3 दिन हमें कायदा व व्यवस्था के जो प्रश्न हमारे सामने थे उनको हटाने में निकल गए। तो विशेष 15 दिन जो है उनमें से भी हमारे पास जो इन्वेस्टिगेशन था उसके लिए 10 या 11 दिन ही थे। तो उन 10-12 दिन में हाई प्रेशर सर्कमस्टांसेस में रह के एक टीम ने बहुत अच्छा काम किया। एक टीम इसमें बनाई गई। उस टीम में बारामती पुलिस विभाग जो है उसके अपर पुलिस अधीक्षक श्री गणेश बिरादार, SDPO भोर, उस टाइम पे राजेंद्र माने साहब के पास चार्ज था क्योंकि राजेंद्र गौर साहब जो है वो छुट्टी पे थे। राजेंद्र गौर साहब छुट्टी से हाजिर हुए 4 दिन बाद। उनको ऐसा लगा कि 4 दिन उन्होंने काम कम किया है तो उन्होंने अपना 100% नहीं 200% दिया। मायने साहब को लगा कि 4 दिन काम किया है, कम किया है, तो उन्होंने अगले 2 महीने इतना काम किया, उन्होंने भी अपना 500% दिया। इस केस के आयो विजयमाला पवार मैडम
उन्होंने इसको बहुत संवेदनशील पद्धति से लिया। एक महिला ऑफिसर ने उस जो 3.5 वर्ष की लड़की पे अत्याचार हुआ था उसको न्याय देने के लिए दिन रात मेहनत की। उसके साथ हमारे एक असिस्टेंट इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर एपीआई राठौड़ राजगढ़ पुलिस स्टेशन के, एपीआई मोहिते एलसीबी ब्रांच के, ये दोनों ने दिन रात पंचनामे हो एफएसएल में जाना है, जो भी किसी भी तरह का तपास में जितना भी जो सपोर्टिंग रोल चाहिए था वो ओवर 100% उन्होंने अपना दिया। बट इस केस में हम अधिकारियों के नाम लेते हैं ऐसे केसेस में और सबको क्रेडिट मिलता है, लेकिन इसमें एक विशेष टीम जो पर्दे के पीछे काम करती है वो है अमलदार, कांस्टेबलरी, अच्छे राइटर, समझदार राइटर। उनका जो विशेष रोल है कि वो पर्दे के पीछे बैठते हैं और पूरा दिन रात। हमारे पास कुछ इस इन्वेस्टिगेशन के दौरान के फोटो हैं जहां पे एक राइटर चेयर पे सो रखा है, सुबह 4:30-5 बजे उसकी आंख लग गई है, खाने का टाइम नहीं है। लेकिन ये था कि जनता के मन में एक संशय था और लॉ एनफोर्समेंट एजेंसी को वो दूर करना था। तो उस समय वो जो अमलदार हैं उनके नाम मैं आपके सामने लेता हूं कि हमारे पास यहाँ पे विशाल धनवे, गणेश धनवे, सपकाल, नवले, चमन शेख, लड़कत, मंगेश भगत, मदने, टिंगले, अक्षय, ये नलवड़े, अक्षय नलवड़े, ये सब लोग इन्होंने बहुत ही मेहनत की। 15 दिन ये कहीं टिक के नहीं बैठे, तो इनकी मेहनत ये रंग लेके आई है। तो इनका, इस टीम का, इस कांस्टेबलरी के इन लोगों का बहुत ही मैं अभिनंदन करता हूं। अजय मिश्र साहब की टीम में प्रथमेश है हमारे पास, सुरेश गायकवाड़ साहब हैं, मंगेश नवले जी हैं, नावंदर मैडम है। तो इन लोगों को हमने देखा है कि दिन रात तपास में साक्षीदारों के साथ पूरा दिन कोर्ट में खड़े रहना। सुबह 11 बजे से 10:30 बजे से खटला शुरू होता था सुनावनी, और शाम के 6-7 बजे तक कंटिन्यूअसली ये चलता था। इसमें इन्वेस्टिगेशन एजेंसी और प्रोसिक्यूशन ने जिस हिसाब से कोऑर्डिनेशन करके वो 16 दिन साक्षीदार उनको लेके आना और वहां पे उनकी व्यवस्था करनी, और फिर ये सारा रोल जो कोऑर्डिनेशन का है वो बहुत ही अच्छे तरीके से हुआ है। और सबसे बड़ा इसमें जो अभिनंदन है तो माननीय जज साहिबा चाहे कि जानी उन्होंने अपनी समर वेकेशन छोड़ी और कोई भी ब्रेक ना लेते हुए इस केस को 16 दिन में उन्होंने कंप्लीट किया। इस केस में जब हम इन्वेस्टिगेशन चल रही थी तो इन्वेस्टिगेशन के दौरान हमारे महाराष्ट्र पुलिस दल के माननीय पुलिस महासंचालक श्री सदानंद दाते सर विशेष उन्होंने इस केस का रिव्यू लिया, और तब हमारी इन्वेस्टिगेशन को 7 या 8 दिन हुए थे। सर ने उस पर सेटिस्फेक्शन व्यक्त की और फर्दर इंस्ट्रक्शंस हमें दिया। उन इंस्ट्रक्शन की वजह से हमने जो इन्वेस्टिगेशन का उसका क्वालिटी और भी अपग्रेड किया। तो ये पूरा तपास जो एक टीम वर्क के तौर पे किया गया है, तो उसके लिए सर्व टीम का खूब खूब अभिनंदन करता हूं। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर ठीक सगळ्यांचं कौतुक सरांनी केलं, पण या टीमची 1 मॅन आर्मी जिथं सगळ्यांचं अप्रिशिएशन झालं, बट द अप्रिशिएशन डिसाइडेड बाय द अप्रेझल. This is the only that sir. He is the real IO sir. He is the real IO in this case. He paved the way. He paved the way the decision till the disposal of the cases in the court. He is our real IO. Thank you.